जर एखादी व्यक्ती तुमच्या घरामध्ये तुम्हाला खूप त्रास देत असेल, आठवड्यातून 4 दिवस असे असतात की ताई आमचे फक्त भांडणातच जातात. काही करावं हे समजत नाही आणि वादाचं कारण तर एकदम क्षुल्लक म्हणा किंवा काही कारणही नसतं. तरीही वाद कसा लागतो हे समजतच नाही. प्लीज काहीतरी सेवा द्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्वांना स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. काय होतं ना, आपल्या पाठीमागचे ग्रहमान काही गोष्टींना कारणीभूत असतात किंवा जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते तिच्या मागची निगेटिव्हिटी तिला ते करायला भाग पाडत असते. तर आपण आहे ना छोटासा आणि सोपा उपाय पाहणार आहोत. आज जो मी उपाय तुम्हाला सांगणार आहे याच्यात कुठलीही करणी बाधेचा वगैरे विषय नाही आहे, कारण जे काही क्रिया सांगणार आहेत त्याच्यातून तुम्हाला वेगळं वाटू शकतं. तर ज्या व्यक्तींचे विचार त्या पद्धतीचे असतील त्यांनी आत्ताच या व्हिडिओवरून बाहेर गेलं तरीही चालणार आहे. ही स्वामी सेवा आहे. वाईट हेतूने मी कोणतीही सेवा आजपर्यंत सांगितलेली नाही आहे आणि सांगणारही नाही आहे. तर छान आणि एकदम सोपी सेवा आहे. या सेवेने, या उपायाने त्या पुढील व्यक्तीलाही त्रास होणार नाही आहे आणि तुम्हालाही त्रास होणार नाही, त्या व्यक्तीला हानीही कुठल्या गोष्टीची होणार नाही आहे. तर काय होतं ना, प्रचंड वादविवाद घरामध्ये असतात. कधी कधी अशी सिच्युएशन येऊन जाते की ताई घरात तर राहूच वाटत नाही, असं वाटतं कुठेतरी लांब निघून जावं. मग ते पती पत्नींमधील वाद असो किंवा जाव भाऊजांमधील वाद असो किंवा जाव दिरांमधील वाद असो किंवा जावे जावेचे जमत नाही, सासूनांचं जमत नाही, सून आणि सासऱ्याचे जमत नाही, म्हणजे कोणत्याही व्यक्तीचं कोणाशी जमत नसू द्या घरातील, पण ताई आम्ही दोघंच राहतो, पण घरचे लांब राहून सुद्धा आम्हाला आज आहे त्या कंडिशनमध्ये त्रास देतात, हे सुद्धा असतं. आपण आपल्या आयुष्यात सुखी असतो तरी सुद्धा आपली व्यक्ती लांब राहून आपल्याला दुःख, वेदना, त्रास देऊ शकतात. तर अशा वेळेस पण तुम्ही ही सेवा करू शकताय. कधी कधी त्रास एवढा भयंकर होऊन जातो या सगळ्या वादविवादांचा की आपण अक्षरशः डिप्रेशनमध्ये जायची कंडिशन होऊन जाते किंवा एखादा आजार आपल्याला जडतो त्या टेन्शनमुळे. तर आपल्याला ना साधा सोपा उपाय तर आज आपण पाहणारच आहोत. त्याच्यासाठी एक वस्तू ही आपल्याला लागणार आहे आणि ती व्यक्ती जरी लांब तुमच्यापासून राहत असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. तर आपल्याला यातून साध्य काय करायचं आहे, फक्त आपल्याला त्या व्यक्तीपासून त्रास झाला नाही पाहिजे नाही आणि ती व्यक्ती शांत झाली पाहिजे नाही. शांत म्हणजे तिला पण त्या गोष्टींचा त्रास होत असतो का, तर तिच्या पाठीमागे निगेटिव्हिटी काहीतरी असते, तिला पण काहीतरी गोष्टी त्रास देत असतात. तर त्या व्यक्तीची शांतता करण्यासाठी, त्या व्यक्तीलाही शांतता मिळण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर हा उपाय केव्हा करायचा, हा उपाय फक्त आपल्याला अमावस्येला करता येणार आहे. का तर आपण जी काही घरातील निगेटिव्हिटी असते ती बाहेर टाकण्याचं काम या दिवशी करत असतो. अमावस्येला आपण बऱ्याचशा सेवा करत असतो. कोणी दहीभाताची सेवा असेल आणि स्वामी केंद्रानुसार बऱ्याचशा सेवा पण देण्यात येतात बरं का. आपण अमावस्ये दिवशी घर स्वच्छ करतो, उंबरेला हळदीचं लेपन करतो, पाण्यामध्ये गोमूत्र, मीठ, लिंबू टाकून, हळद टाकून आपण पाण्याने फरशी पण स्वच्छ करत असतो. अशा बऱ्याचशा सेवा आपण अमावस्येला पाहत असतो. त्यातीलच ही एक सेवा तुम्हाला करायची आहे. तर किती अमावस्या करायची, तुम्ही एक अमावस्या करून पहा, तुम्हाला रिझल्ट तर पाहायलाच भेटणार आहे. काय करायचं, आपल्याला याच्यासाठी एक लिंबू लागणार आहे. मग लिंबू तुम्ही मार्केटमधून आदल्या दिवशी घेऊन या किंवा अमावस्ये दिवशी घेऊन आलं तरीही चालेल, किंवा घरातलं जरी लिंबू असेल तरीही चालेल, फक्त लिंबू फ्रेश असावं, त्याला कोठेही डाग वगैरे नसावा. लिंबू घ्यायचं, अमावस्या दिवशी आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे. आपली दिनचर्या सगळी आवरून घ्यायची. लिंबू घ्यायचं, काळा पेन घ्यायचा आणि जी व्यक्ती तुम्हाला त्रास देते त्या व्यक्तीचं त्या लिंबावरती नाव लिहायचं आणि त्या दिवशी ती व्यक्ती तुमच्या घरी, आता बाहेरची असेल, बाहेरची म्हणजे तुमच्या घरातलीच पण बाहेर राहतात, ते लांब राहतात, तर त्या व्यक्तीसाठी कशी सेवा करायची हे मी तुम्हाला सांगते. फक्त त्या व्यक्तीचा टच त्या लिंबाला झाला पाहिजे नाही का. लिंबू काय काम करतं, आता पहा, आपण अमावस्येला हिरव्या मिरच्या आणि लिंबू, बाहुली वगैरे ते टांगतात पहा. म्हणजे लिंबाचा काही असं चुकीचा वापर मी सांगणार नाहीये. लिंबाचं काम काय आहे, निगेटिव्हिटी शोषून घेणे त्या व्यक्तीतली. तर आपण काय करायचं आहे, एक लिंबू घ्यायचं, त्यावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. आता जर तो लिंबू कशा पद्धतीने त्या व्यक्तीपर्यंत टच झाला पाहिजे नाही ते तुम्ही पाहायचं. बरं ताई शक्य नाही आहे, ही सेवा शक्य नाही आहे, तर लगेच डगमगून जाऊ नका. तर आता समजा थोडक्यात मी सांगते, माझी भाऊजाई म्हणा किंवा माझी जाऊ म्हणा मला त्रास देत आहेत लांबूनच, तर फक्त काय करायचं, त्यांच्या कपड्यांना काय नाही ते लिंबू टच झालं पाहिजे नाही. यात करणी बाधेचा विषय बिलकुलही नाही आहे. मी अगोदर पण सांगितलेलं आहे, ज्याला या गोष्टी पटणार नाहीत त्यांनी प्लीज बाहेर जावं व्हिडिओतून. कुठलीही वाईट कमेंट आली नाही पाहिजे व्हिडिओवरती. त्या कपड्यांना टच करून घ्यायचा
आणि टच करून झाल्याच्या नंतर एक काळं वस्त्र घ्यायचं किंवा लाल वस्त्र घ्या. त्या वस्त्रामध्ये ते लिंबू ठेवा. त्या व्यक्तीचा टच झाला, कपड्याचा टच झाला, व्यक्तीचा टच किंवा कपड्याचा टच, शक्य नसेल तर कपड्याला टच करून तुम्ही ते लिंबू तिथे ठेवा. आणि ते लिंबू काय करा, 24 तास कंटिन्यू 24 तासापर्यंत ते लिंबू तुम्ही तुमच्या स्वतःबरोबर ते म्हणजे तुम्ही जिथे असाल तिथे ते लिंबू घेऊन जायचं. 24 तास कंप्लीट झाले की घराच्या बाजूला म्हणा किंवा कचरा कुंडीत म्हणा ते लिंबू आपल्याला टाकून द्यायचं आहे. पण ते लिंबू टाकताना एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे. तर लिंबू टाकायच्या तिचा मंत्र काय आहे, सर्व शत्रू नाशाय स्वाहा. या मंत्राचा 11, 21, 51 वेळा तुम्ही जप करायचा आहे. पण केव्हा, ज्यावेळेस तुम्ही लिंबू टाकायला जाणार आहात ना त्यावेळेस हा जप करायचा आणि कचरा कुंडीत ते लिंबू टाकून यायचं. आणि असं नाही तर आता आम्ही सिटीमध्ये राहतो, आमचे डस्टबिन घरात असतात, असं चालणार नाही. ते लिंबू घराच्या बाहेर गेलं पाहिजे नाही, एवढं लक्षात घ्या. आणि ते लिंबू टाकून आलं म्हणजे आपण आता थोडक्यात उतारा आपण कसं करतो की बाबा उतरून, आता एखादी व्यक्ती आजारी असली आपण उतारा करतो त्याच्यावरून, तो बाहेर टाकून आलो की आपण हात धुवून येतो. आता हे सगळ्यांनाच माहिती आहे, आपण अजूनही ह्या गोष्टी समजतो, पाळतो, करतो. तर बाहेरून येताना हातपाय स्वच्छ धुवून यायचे, नंतर घरामध्ये एंट्री करायची. पण ते लिंबू टाकताना काळजी म्हणजे तो मंत्र बोलायचा आहे. तिथे जाऊन 11, 21, 51 वेळा बोला. आलं, हातपाय स्वच्छ धुतले की आपल्या स्वामींचं दर्शन घ्या. ती व्यक्ती तुम्हाला बिलकुलही त्रास देणार नाही, तुमच्यावर नाराजही होणार नाही. आणि त्या व्यक्तीला जो त्रास होत आहे ती व्यक्तीही शांत होऊन जाणार आहे, त्यांच्याही स्वभावात फरक पडणार आहे. तर खूप म्हणजे काय म्हणतात, अनुभवी हा तोडगा म्हणता येईल. तुम्ही नक्की करून पहा. आणि ज्या व्यक्तीपासून तुम्हाला त्रास होत आहे ना त्या व्यक्तीलाही सुख लागेल, तुम्हालाही सुख लागेल. तर आजची सेवा, वाईट दृष्टिकोन कोणताही नाही आहे याच्यात, आणि याच्यातून त्या व्यक्तीलाही हानी होणार नाही आहे आणि तुम्हालाही होणार नाही. मी हे पहिल्यांदा पण सांगितले, आत्ता पण सांगते. त्यामुळे बिनधडकपणे तुम्ही ही सेवा करू शकता. ही सेवा आहे, हे कुठलाही काळा जादूचा प्रकार वगैरे तसलं काही नाही आहे. तर झालेली सेवा आपल्या स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना.